आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। जालना नांदेड महामार्गावर गोर सेनेने रास्ता रोको आंदोलन केलंय। आंदोलनामध्ये हजारो बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत। विमुक्त जाती अप्रवर्गातील खोटं जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या विमुक्त जाती अप्रवर्गातील खोटं जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे। इथला आढावा घेतला रवी मुंडे यांनी। जालना नांदेड राज्य महामार्गावरती गोर सेनेच्या वतीने बंजारा समाजाचं खूप मोठं रास्ता रोको आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। जालना रोडवरच्या वाटूर जवळ हा रास्ता रोको करण्यात येत आहे। गोर सेनेच्या वतीने हा रास्ता रोको होत आहे। खरं तर विमुक्त जाती प्रवर्गाचे खोटे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र हे जे घेणारी लोक आहेत किंवा जी देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी यांची प्रमुख मागणी आहे। त्याशिवाय 2017चा रक्तसंबंधातील नात्यांना सुद्धा या जातीचा लाभ व्हावा या संबंधीचा जो जीआर आहे तो रद्द करावा या मागणीसाठीच हे आंदोलन आहे। गेल्या काही दिवसापासून या आंदोलनाची तयारी होत होती आणि जालना नांदेड रोडवरती वाठूर येथे अशा प्रकारे त्यांनी दुतर्फा रस्ता अडवून धरलेला आहे। साधारण 1 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत, सरसावलेले आहेत। वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। बंजारा समाजाच्या याच मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बंजारा समाजाची बांधव एकत्रित आलेले आहेत। कुठेतरी आपल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ते आक्रमक होताना दिसत आहे आणि एसआयटीची स्थापना जी की पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने यावरती आश्वासन दिलेलं होतं आणि याच एसआयटीची स्थापना खोट्या जात प्रमाणपत्राबाबत व्हावी अशा प्रकारची मागणी यांची आहे आणि याच मागणीला अनुसरून सरकारने कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। आणि सरकार जोपर्यंत काही लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याचा दावा देखील या आंदोलकांनी केलाय। रवी मुंडे, एबीपी माझा, वाटूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।